नेत्यांमध्ये आणि त्यानंतर ठरणार आहे। पण मला खूप खूप विश्वास वाटतो आणि आनंद वाटतो की एकीकडे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात 80-85 जागा लढल्यानंतर तुतारीच्या जागा बघा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्ट्राईक रेट बघा 35 जागा। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात उभारी मारतोय, याचा मला फार आनंद आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की महायुती ही घट्ट राहील, एक संघ राहील आणि समाधानकारकच आम्ही पुढे पावलं टाकू। ठीक आहे। तीनही पक्षाचे नेते इकडे बसलेले आहेत आणि तिघांनाही एकच प्रश्न आहे की आता जे काही चित्र दिसलं, आता जी काही आकडेवारी दिसली, त्याचं श्रेय तुम्ही संघाला सुद्धा देणार का? 100% समाजामध्ये संघ आमच्या समविचारी जे आहेत, मग संघ असतील, बाकी सगळे लोक असतील, किंबहुना संघांच्या ज्या पद्धतीच्या बैठका संघांनी या महाराष्ट्रात केल्या, ज्या पद्धतीचं नियोजन त्यांचं होतं खूप बारकाईने आणि एकूण राष्ट्रहिताची भूमिका संघ नेहमीच घेतो आणि त्यामुळे राष्ट्रहिताच्या भूमिकेसाठी विकासासाठी संघ यामध्ये ऍक्टिव्ह होऊन त्यांचं काम ते करत होते। त्यामुळे त्यांचा अमोल मिटकरीजी तुम्ही देणार संघाला श्रेय? आता असं आहे की मी एवढं मात्र नक्की म्हणेल की तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली ही मेहनत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं जनतेमध्ये जाऊन एक विश्वास दिला की हे सरकार तुम्हाला स्थिर एक काहीतरी देऊ शकतं, त्याचा हा सर्वाचा सर्व कार्यकर्ते पक्षाचे की संघाचे? मी तर कार्यकर्ता पक्षाचाच म्हणेन। नवनीत राणा अत्यंत भावुक झालेले आहेत। लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता, पण रवी राणा विजयी झालेले आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आणि आपल्या पराभवाचा जो काही बदला होता तो रवी राणा यांनी घेतला, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सध्या नवनीत राणा हे अत्यंत भावुक झाल्याचं आपल्याला दिसतंय। खरं तिकडे आनंदोत्सव आहे आणि त्याच वेळी भावुक क्षण, जसं तू म्हणालीस प्रज्ञा, आणि त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत सध्या। आणि आणखी एक अपडेट येते, ती अपडेट आपण बघूया। भाजपचे आणखी एक उमेदवार जिंकलेले आहेत, अमोल जावळे। भाजपचे अमोल जावळे रावेरमधनं विजयी झाले आहेत, त्यामुळे आणखी एक निकाल समोर आलाय। भाजपचे अमोल जावळे रावेरमधनं जिंकलेले आहेत। तर वडाळ्यामधून कालिदास कोळंबकर विजयी झालेत। अगदी पहिल्या फेरीपासून त्यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली होती आणि कालिदास कोळंबकर हे वडाळ्यामधून विजयी झालेले आहेत। तर कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। रणधीर सावरकर अकोला पूर्वमध्ये विजयी झालेत आणि मलबार हिलमध्ये भाजपचे मंगल प्रभात लोढा हे विजयी झाल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। तेव्हा या घडीची अपडेट, मलबार हिल भाजपचे मंगल प्रभात लोढा जिंकलेले आहेत आणि तिकडे धनंजय मुंडेंची आघाडी गेली आहे 65,000वर। 65,000ची आघाडी आहे धनंजय मुंडेंकडे। कोथरूडमधनं भाजपचे चंद्रकांत पाटील हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। वांद्रे पश्चिम आशिष शेलार 15,000 मतांनी आघाडीवर। तर परळीमध्ये धनंजय मुंडे यांची आघाडी पाहायला मिळते आणि सध्या आपण एक व्हिडिओ पाहतोय देवेंद्र फडणवीस।
कर